काय घाबरलो ना मी? सॉरी सॉरी, पण तुम्हाला मी दिसले नाही का? हा, नाही दिसलीस तुम्हाला म्हणून तर मी घाबरलो. फक्त मी तुझ्यासारखं रिॲक्ट नाही झालो. सेन्स ऑफ ह्युमर चांगलं आहे अजिजू तुमचं. थँक्यू. बिझनेसमॅन आहे ना, त्यामुळं असावंच लागतं. तुझ्या बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत माझ्या. मला खूप काही येतं. म्हणजे मला माणसाचं मन ओळखता येतं, मनाच्या आत काय चाललंय ते ओळखता येतं. म्हणजे तुम्हाला कोणाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येतं? सिरियसली? चला मग सांगा, माझ्या मनात आता काय चाललंय? बघा, काही सांगू शकतो मी. गो अहेड. ओके. तू खूप खुश आहेस आयुष्यात. हॅपी गो लकी, फ्री बर्ड है ना. पण हे तू दाखवतेस, कशी नाही आहेस तू. तुझ्या मनाच्या आत खोल काहीतरी दडलंय, साठलंय. खूप मोठी उलथापालथ चालू आहे. तुला काहीतरी हवंय, कशाचा तरी शोध आहे, पण तो मिळत नाहीये तुला. बघ, आधीच म्हटलं होतं मी तुला. सॉरी. इट्स ओके. हे मनात खूप चाललं असतं, पण समजून घेणारं कोणीच नाहीये ना. नाही, पण ते समजून घेणारा माणूस आपल्याला शोधावं लागतं. आणि शोधलेली व्यक्तीच जर वाईट वागत असेल तर? मला वाटतं तुझ्या आयुष्यातली सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे तुझी ताई मीरा, बरोबर? जाऊ दे ना जिजू, पण कशाला उगीच काहीतरी बोलत बसलोय. ठीक आहे, मी तुला डिस्टर्ब नाही करत. पण लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांना समजून घेऊन ते सोडवताही येतात बरं का. जिजू, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मला खरंच आवडलं. थँक्स. या जगात आणखीन एक जवळचा माणूस आहे, एवढं लक्षात ठेव बस. नक्की. जिजू, थँक्यू. बाय. बाकी कशी आहेस ग मीरा? बरी आहे. काय ग बाई, हे लग्न करून तुझ्या दिव्यातून गेली आहेस ना, सारखी तुझी काळजी वाटत राहते ग. म्हणजे या घरात तुझं नीट होत असेल ना, सुरळीत चालू असेल की नाही, ही लोक तुझ्याशी नीट बोलतायत की नाही, असं सारखे विचार डोक्यामध्ये येत राहतात माझ्या बाई. नाही मावशी, नको काळजी करूस. खरंच खूप छान आहे तिथली माणसं. अगदी प्रेमाने बोलतात, आपुलकीने वागतात सगळे. हो ना, तसंच असू दे बाई. सगळं तुझं छान होऊ दे, देवाकडे प्रार्थना आहे माझी. मी काय म्हणते, जावई बापू एकटी असताना काय तुला हाक मारतात? मीरा. असं नाही ग, एकांतात म्हणजे काय म्हणतात तुला? अगं म्हणजे आमचे हे आहेत तुझे काका. मला मधुबाला, नरगिस असे हाक मारायचे ग पूर्वी. आता फक्त ललिता पवार म्हणतात. तसं काहीही बोलत नाहीत ते. अगं मग बोलायला हवं ना मावशी. तू काय? अगं माझ कस काय रे? सॉरी, पाणी हवं होतं मला. अरे मग घे फ्रीज मधून. लागतोच काय, आपलंच घर आहे. घे. हा, तर मी काय म्हणत होते, ते स्वयंपाक कसला भारी स्वयंपाक करतेस ग तू. म्हणजे तू बनवलेले पदार्थ मी ओळखलेच, पण
तुझी ती बाई म्हणजे त्या ताई त्यांनी बनवलेले पदार्थ पण मला आवडले. झक्कास झाले होते. हो, खरंच मदत होते त्यांची. म्हणजे काय पाहायलाच पाहिजे ग. म्हणजे तुला हे एवढं जमणार आहे का? घर, ती मुलगी, ती शाळा. शाळा. तुला अजून काही हवंय का? मावशी नकोय. काय ग? ए मावशी, काय म्हणते ही मुलगी? आलेच ग मी. शाळेत जातेस तू? तू मला सांगू शकतेस. घर छान आहे तुमचं. माणसंही छान आहे. तूही छान आहेस. मजेत आहेस. हो ना? ठीक आहे. बाकी काही नकोय मला. तू सुखी असावी इतकंच वाटतंय. सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुला. पण यापुढे मी तुझ्या समोरही नाही येणार. यापुढे तुला माझ्यामुळे कोणताही त्रास नाही होणार. काही बोलायचं? जो दिल से लगे उसके दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसके दो बाय 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 बाय. आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय. जाने दो जाने दो. अच्छा, म्हणजे फोटो ही पाठवत होती. लव यू जिंदगी, लव मी जिंदगी, लव यू जिंदगी. थँक्यू. चला निघायला हवं. तू भेटलीस, खूप छान वाटलं. तर स्वतःची आणि त्यांची काळजी घे. हो मामा, तू आधी स्वतःची काळजी घे. मधुरा, लक्ष दे मामाकडे. हो, म्हणजे मी पण तुझ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करते. बघू आता कोणाला किती आवडतंय ते. उशीर होतो नाही आनंद, निघूया का आपण?
हो 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 देवाशिष कुठे? सॉरी 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 सॉरी, तुम्ही नेमकं तेवढ्यात एक फोन आला, मला घ्यावा लागला. अरे नाही, काय हरकत नाही. आम्ही निघतो. निघताय तुम्ही? बाय. पण पुन्हा केव्हाही या. हा, तुम्ही आलात सगळेजण, फार बरं वाटलं. आम्हालाही छान वाटलं तुम्हाला भेटून. काय झालं तुमचं लग्न हे असं? आय मीन घाईत झाल्यामुळे असं निवांत बोलता नव्हतं आलं ना. हो, ते लग्नाचा काही कार्यक्रमही करता नाही आला. हो ना. असंच केव्हा तरी करूया आपण. हो, हो, नक्की नक्की करूया. फक्त आम्ही दोघं जण एकमेकांना नीट समजून घेतो, हा, की मग करू आपण. काही हरकत नाही, तुम्ही सांगाल तेव्हा करूया. अगं बाई, हे तुझ्यासाठी. मला तो खूप आवडला. येत जा आमच्या घरी. माझ्यासाठी थँक्यू. मला सुद्धा तुझा डान्स खूप आवडला. तू ये आमच्या घरी, तुला खूप सारे चॉकलेट्स देईन मी. थँक्यू. बर, निघतो. हो, चल. बाय. बाय. चला, गेले सगळे एकदाच. दुर्वा, झोपायला चल. मी पण कामं आवरून घेते ताई पटकन. छान वाटलं सगळे आले होते ते. काय झालं? मग काही बोलत का नाही आहात? नाही नाही, काहीच बोलणार नाही. अहो, झोपला नाही अजून? दिसतंय ना मी झोपलो नाहीये ते. किती वेळा सांगायचं ग? जे काय ते स्पष्ट बोल ना. सॉरी. झालं बोलू? नाही, थँक्स म्हणायला आलेले मी तुम्हाला. तुम्ही माझ्या घरच्यांना आज इथे बोलवलं, इतका छान वेळ दिला त्यांना. माझ्याबद्दल जे काही वाटतंय ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही हे सगळं केलं, म्हणून खरंच थँक्स. फारच फॉर्मल बोलतेस तू. ते मरू दे, मला एक सांग, मधुराला सुद्धा आदित्य आवडतो? तुम्हाला हे कोणी सांगितलं? म्हणजे तुम्हाला कसं कळलं? मग कसं माहित झालं, कोणी सांगितलं, याच्यापेक्षा तिला तो आवडतो का हे महत्वाचं आहे. या सगळ्या जुन्या गोष्टींवर मला नाही बोलायचं. मी येते. थांब. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, हो की नाही. हो. पण तुला माहित होतं? म्हणजे तुझ्या सख्ख्या बहिणीच्या मनात काय चाललंय हे तुला माहित नव्हतं? उत्तर हवंय मला, हो की नाही. मला तसं नाही येते. हो की नाही.
हो. आणि तुला माहित असून सुद्धा तू त्याच्यावरच प्रेम केलं. मी सांगितलं ना तसं नाहीये ते. तर काय तसं नाहीये ते? मधुराला काय वाटलं असेल, किती दुखावली गेली असेल ती? काय वाटलं असेल त्या पोरीला की माझं जे आदित्य नावाच्या मुलावर प्रेम आहे त्याच्यावरच माझ्या बहिणीने प्रेम केलंय? केवढा मोठा विश्वासघात आहे हा. आणि म्हणून मग तिने हे सगळं मला माहित असावं म्हणून मला मोबाईलवरती. तिने काय? काही नाही ग, तू किती वाईट वागलेस तुझ्या बहिणी बरोबर तुला कल्पना आहे का त्याची? हा, लाज नाही वाटली तुला असं वागताना? आणि तुला काय वाटलं? तुझ्या घरच्यांना इथे बोलवलं, मी त्यांच्याशी छान हसत खेळत बोललो वागलो की सगळं छान विसरून गेलो मी. मला काहीच माहिती नाही. माझं काहीही नाहीये. मग काय आहे? मग काय आहे? तेच आहे. आणि म्हणून तू मला थँक्स म्हणायला आलीस. खरं तर ना तुला खूप मोठी शिक्षा व्हायला हवी होती. पण बरोबर दे, तू आता इथनं निघ आणि ते मंगळसूत्र आधी काढून ठेव. मोबाईल दे, मंगळसूत्र आणि इकडे. प्लीज नको ना असं करू. प्रेम करताना बहिणीचा विचार नाही केलास तू? त्याची नाही लाज बाळगलीस, मंगळसूत्राची काय लाज बाळगणार आहेस तू? आणि तुला मंगळसूत्राची इतकी पडलेली होती तर त्याला भेटायला का गेली होतीस? तू जा ग, ते मंगळसूत्र आणि इकडे काढ. काढ काढ, ते तुझी लायकी नाहीये, तू काढते. काढते. साठी वाटलं होतं की आपलं जे काही वाईट आहे ते सगळं संपलंय. काही संपलेलं नाहीये, उलट नव्याने सुरू झालंय. निघ निघ. मधुरा, ए ए मुली, अगं ए उठ ग उठ. हाय, झोपू दे ना मावशी. अगं इकडे माझी झोप उडाली आहे, तू कसली झोपा काढतेस? उठ ग उठ. ये तू पण झोप जरा वेळ. अगं काय ग, ए बाई, मला जे वाटतंय ते जर तुला मी सांगितलं ना तर तुझी पण झोप उडेल. काय झालंय मावशी? काय झालं काय झालं? तू उठशील तर सांगेन ना. उठ बरं उठ, मला सांगू दे. थांब. ऐक, काय बोल. काल आपण तिकडे गेलो बरोबर आहे हा? आपल्याला असं दिसत होतं वरवर की मीरा खुश आहे, आनंदी आहे, पण ती खुशी नव्हती. तो आनंद वरवरचा होता. काहीतरी प्रॉब्लेम आहे, नक्कीच प्रॉब्लेम आहे. ती मावशी अगं खुश आहे ती. नाही अगं नाही, तेच सांगते मी तुला. ती खुश जर नसेल, माझ्या म्हणण्याप्रमाणे जर ती खुश नसेल आणि त्यामुळे जर ती इथे आली तर काय करणार आहे? ती तू उगाच असं काही बोलू नकोस प्लीज. अरे बोल नको काय बोल नको. अगं मला भीती वाटते, मला टेन्शन आलंय. नाही एक मिनिट, ती इकडे आली तर आपण काय करायचं? आता हे मलाच विचार काय करायचं. ग बाई नको ग असं करू. मला ना विचित्र विचित्र डोक्यात विचार येतात माझ्या. नाश्ता सुद्धा खाऊ शकले नाही मी भीतीने, माहितीये.